आता सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी। बीडच्या अंबाजोगाई इथल्या शासकीय स्वराती रुग्णालयामध्ये बनावट औषधांचा पुरवठा करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे। महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या औषध पुरवठा कंत्राटदारानेच बनावट औषधांचा पुरवठा केल्याचं अन्न औषध प्रशासनाच्या तपासणीमध्ये उघड झालेलं आहे। या प्रकरणी सुरत आणि ठाणे या ठिकाणच्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। बनावट औषध निर्मिती आणि विक्रीच्या मागे आंतरराज्यीय टोळी असून अनेक राज्यांमध्ये त्यांचे जाळे पसरले असण्याची शक्यता देखील फिर्यादीत व्यक्त करण्यात आलेली आहे। त्यामुळे मोठा रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलीस प्रशासनाने वर्तवली असून या दृष्टीने आता तपास सुरू करण्यात आलाय। सदरील शासकीय रुग्णालयाला हे बनावट औषध पुरवठा करणाऱ्या 4 पिढींवर अंबाजोगाई तसेच इतर जिल्ह्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुरवठादार पिढी यांनी इतर अज्ञात व्यक्तींच्या संगनमताने हे बनावट औषधे खरेदी व विक्री केली आहे। हे औषध निर्मिती व विक्रीचे जाळे आंतरराज्य असून या औषधाची निर्मिती कुठे झाली, याची विक्री कुठे झाली याबाबत तपासकामी बीड अंबाजोगाई येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर बीडमधल्या धक्कादायक घटनेनंतर आता प्रतिक्रिया उमटतायत। बनावट औषध पुरवठा करणाऱ्याला फासावर लटकवा, काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांची मागणी। मुख्यमंत्री आता काय कारवाई करतात पाहूयात असं म्हणत त्यांनी कारवाईबाबत फडणवीसांना पत्र लिहिणार असल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे।